बहीण भावाच्या नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल असे खव्याचे गुलाबजाम करणार आहोत. त्याच्यासाठी इथे 200 ग्राम खवा घेतला, तो छान असा मळून घेतला. पुन्हा 100 ग्राम गव्हाचं पीठ घेतलं, ते पण पीठ थोडं थोडं करून खव्यात घालून मी मळून घेतलेलं आहे. पुन्हा ते मळलेलं पीठ सगळं मिक्सरच्या जारमध्ये टाकून मिक्सर हा चालू बंद करत मी ते फिरवून घेतलेलं आहे. पुन्हा ते पीठ हाताने छान असं मळून घेतलं. सॉफ्ट असा त्याचा डो तयार झालेला आहे आणि ते चमचा घेऊन चमच्याच्या साहाय्याने हातावरती दाबून मी गुलाबजाम याचे तयार केलेले आहेत. कारण हाताने दाबून म्हणजे तेलात टाकल्यानंतर ते फुटत नाहीत म्हणून. आणि सगळे गुलाबजाम आपले एकसारखे झालेले आहेत. पुन्हा पाक करण्यासाठी मी 2 वाटी साखर घेतली, 2 वाटी पाणी घेतलं, पातळ असा याचा मी पाक तयार करून घेतला. चवीसाठी वेलची सुद्धा घातलेली आहे. तेल गरम झालं की तेलात मी थोडे थोडे गुलाबजाम सोडून सोनेरी रंगावरती तळून घेतलेले आणि जसे तळेल तसे ते पाकात टाकलेले आहे. 6 तासात पाकात आपले गुलाबजाम छान असे मुरलेले आहेत आणि रसरशीत खव्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत.